की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात। काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। एकनाथ मिंदे समोर बसल्यानंतरच मी सांगितलं की तुम्हाला उत्तर देता येत नाही, तुम्ही घाबरता उत्तर द्या। तू अरे वेड्या असा वाया गेला तू। हाऊस मध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही। त्यांच्या खात्यात 2020 ला असं झालं, हे खोटं आहे। कधी मंत्री होते, कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे, त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा। आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला, पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतलीत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं। हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो। आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं। उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये की हुकुमशाही चाललेली आहे आणि नुसतं आम्हाला सगळंच माहिती आहे आणि आम्हीच सगळं चालू शकतो, ह्या थाटात सगळं चाललंय। पण हे सगळं होत असताना मी परत एकदा विचारतो, जर मुख्यमंत्री स्वतः उत्तर देऊ शकतात एवढा सगळा कारभार सांभाळून, म्हणजे कारभार काही चांगला नाही सांभाळतात पण तरी पण सांभाळत असतील जे काही, तर मग उपमुख्यमंत्री का घाबरतात तिथे बसायला? स्वतः उत्तर देत नाही। ऐका गिरीश समोर या, म्हणजे कॅमेरा वकील। पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ मिंदे समोर बसल्यानंतरच मी सांगितलं की तुम्हाला उत्तर देता येत नाही, तुम्ही घाबरता उत्तर द्यायला। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जर उत्तर द्यायची हिंमत असेल त्यांच्यात, तर चला पूर्ण एक दिवस ठेवा, सगळ्या त्यांच्या खात्यांची आम्ही प्रश्न विचारतो, त्यांना उत्तर देऊ द्या। पण एक अजून एक आहे, एकनाथ मिंदेना वाटतं त्यांना उत्तर द्यायचे, ते ज्या पक्षाचे गुलाम आहेत ना, भाजप, त्यांनाच उत्तर देत असतात, महाराष्ट्राच्या जनतेला त्यांना उत्तर द्यायचे नसते। की जे हे पैशाला विकले गेलेले खासदार होते, विकाऊ खासदार होते, जे 6, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडून आले, मग एकनाथ मिंदेंनी पैसे टाकले, नाचायला लागले आणि तिथे उडी मारत गेले, हे असे जे 6 विकाऊ लोक होते, ह्या 6 विकाऊ लोकांनी स्वतःचा निधीचा जो काही खर्च करायचा असतो किंवा मागणी पण करायची असते, फंड रिझर्व्ह करायला लागतो, हा फंड रिझर्व्ह पण केला नव्हता। म्हणजे निधी मिळाले, कोणाला 14 कोटी पण खर्च झालाय 25 लाख, कोणाला मिळाले 18 कोटी पण झालाय 1.5 कोटी खर्च। हे सगळे खोटारडेपणा त्यांचा हा आपल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आलेला आहे। तो निधी जो मागत होते, तो वैयक्तिक निधी मागत होते, पक्षासाठी किंवा जनतेसाठी मागत नव्हते। अरे ते तुमचे हे कुठे गेले, मित्र कुठे गेले, हे बाकी लोक कुठे गेले? घरी गेले का? अध्यक्ष महोदय, मगाशी मी सभागृहात नव्हतो मी मगाशी, ते चर्चा चालू होती ती, मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं। आज मी त्यांना सांगू इच्छितो कि काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत। अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता, तो आतापर्यंत कधी विजयभाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तुम्ही हे जे काय कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी जादा माहिती मिळते, त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आहे, आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाही आहे, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय,
त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचं वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, ते जयंतराव नाना भाऊ तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले काय, पोराटोरांच्या नादाला लागता तुम्ही असं काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक खंबीर